भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यातही दहशतवाद विरोधी दिवसानिमित्त प्रशासकीय कार्यालयांमध्ये दहशत विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही कर्मचाऱ्यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली. आम्ही भारताचे नागरिक आपल्या देशाच्या अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. तसंच आम्ही सर्व मानवजातींमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवून आणि वर्धिष्णू करू. तसंच मानवी जीवितमूल्य धोक्यात आणणाऱ्या या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.